तर फायनली आज बऱ्याच दिवसानंतर आमच्या इथे पाऊस पडलाय. आत्ता मला वाटते काहीतरी 12 वगैरे वाजलेले आहेत आणि छान असा हलका 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 पाऊस येतो. राधिका आवरून बसली. त्यांना जायचंय. काय करायला जायचंय माहितीये का? काय करायला जायचंय तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही तशी व्याज देताल. मग काय, त्यामुळे सांगत नाहीये. तर तिला बाहेर जायचं होतं, पण आता बघा, एक तर एवढ्या वेळ भाऊजी दुकानातनं घरी येत नव्हते, कसे बसे ते बिचारे घरी आले. तर आता पाऊस आलाय. तुमचा आपला नेक्स्ट ब्लॉग त्यांना मिळेपर्यंत छत्री भिजेल की येडी. त्या शितूच्या सासूबाई आहे का आता गेलेल्या. पावसाचा टिपका अंगावर पडा नाही, पण त्याच टिपक्यामुळे तू पडशील नीट. हा तेच की ग, खालचाच टिपका सॉरी वरचाच टिपका खाली जाणार आहे ना. मी आहे ना आता सईला आणायला आली आणि तुम्हाला सांगते आमची गाडी काय झाली. कसं ए तसं गवतात जाऊ नको सई, इकडे. आणि सईची जी आम्ही लावलेली गाडी की नाही, त्या गाडीचा पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे असंच थोडंसं प्रॉब्लेम चाललाय, तर त्याच्यामुळे मीच आज सईला घ्यायला आली आहे. आणि त्यात आमची ही जी आहे की नाही गाडी, मी भाऊजींची गाडी आणलेली आहे. आणि आमच्या भाऊजी काय करतात माहिती आहे का, ह्याच्यावरती खूप सगळा त्यांचा लोड असतो आणि सामानाचा, किराणा दुकानातला. तर त्या सामानामुळे ना ही गाडी अशी घोडा कसा चालता टुकडुक टुकडुक तशी अशी डुगू 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 चालते, अशी उचक्या घेत घेत. आणि आता तर ही गाडी इथंच थांबलेली आहे. तर म्हटलं हिला 2 मिनिटं अशीच थांबवते आणि परत चालू करून कसं बसं आम्ही घर गाठतो. चला परत स्टार्ट करून बघायची. चला. आणि इथे आहे ना आता मी आता इथं हे रोषेवाडीचा चढ म्हणतात, तर त्या चढावरती आहे. आणि तुम्ही ढग बघू शकता कशा पद्धतीचे आलेले आहेत. आणि आमच्या गावाकडे म्हणजे वीटकडे ना मी येताना तर पाऊस होता आणि इकडं ऊन आहे. म्हणजे एक भोसले वस्ती म्हणून एक आहे, तर तिथपर्यंतच असा पावसाचा तो शिंतोडा होता आणि इकडं पुढं हे सगळं ऊन होतं. आता गेल्यावर काय आहे ते बघूयात, पाऊस आहे की ऊन येते. पाऊस आलता आता? मी आत्ताच सांगते. हां हां हां, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्याची कधी होती. बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की ताई तुमच्याकडे जे वॉशिंग मशीन आहे ती कोणत्या कंपनीची आहे. तर माझी ही मशीन आहे IFB या कंपनीची आहे. आणि वॉशिंग मशीनमध्ये नंबर 1 आहे असं मला वाटतं. कारण की मी पण बऱ्याच जणांचं ऐकलं आहे आणि आता जवळजवळ 3 वर्ष झालं आम्ही ही मशीन वापरतो आहे. आणि तुम्हाला सांगू का, 2-3 दिवस झालं आमचं लिक्विड संपलं होतं, त्यामुळे आम्ही हातानेच कपडे धुत होतो. आणि काय होतं, जर गॅप नंतर आपण कपडे धुवायला लागलो ना, तर एकतर आमचं पाणी बोरचं आहे, तर त्याच्यामुळे ते शेवाळ इथं नळामध्ये पण साचतं. आणि खाली तिथं जिथनं पाणी बाहेर पडतं ना, तिथं प्रत्येक ठिकाणी हे साचतं. आणि असंही महिन्यातून 1 किंवा 2 वेळा आपल्याला ही टप क्लीनला लावावीच लागते. आणि तशाच पद्धतीनं 2-3 दिवस बंद होते, त्या कारणामुळे पण मला आज ही टप क्लीनला लावायची आहे. आणि जर आपण मशीन टप क्लीनला लावली नाही ना, तर मग कपड्यांचा वास येतो. रेग्युलर आपण जेवढं लिक्विड टाकतो तेवढंच टाकायचं आहे. आता हे आमचं आहे ना, आमच्या दुकानात जे लिक्विड असतं किंवा भाऊजी जे मागवतात ते आम्ही वापरतो. असं काही नसतं नक्की की कुठलं लिक्विड वापरायचं. तर इथं हा आहे ऑप्शन, रिन्स अँड स्पिन. ह्याच्यावरती इथं हा लागला. आता इथं त्याचा टायमिंग येतो 1 तास आणि 47 मिनटं, म्हणजे जवळजवळ 1.25-2 तासांसाठी हे टप क्लीनला लागतं. ह्याला बराच वेळ जातो बरं का, त्याच्यापेक्षा पण मशीन थोडासा आणखीन 10-15 मिनटं जास्तच वेळ घेते. तर आत्ता आहे ना
स्वयंपाक करायच्या अगोदर इथं मला हे म्हणजे दुधावरची साय आपण जी साठवून ठेवतो ती साठवून ठेवलेली आहे साधारण 7 ते 8 दिवसाची. आम्ही आहे ना एकतर खूप जास्त मोठा डब्बाही त्याला केलेला नाही आहे, छोटाच डब्बा आहे. काय होतं आमच्या इथं सारखी लाईट जाते, मग लाईट गेली की मग परत ह्या सायचा एक वेगळाच वास येतो. तर त्यामुळे थोड्याच प्रमाणात थोडंसंच तूप म्हणजे थोडं थोडं करूनच आम्ही काढतो. तर इथे तुम्हाला दाखवते की किती साय गोळा झालेली आहे. आणि ह्याचं आहे ना म्हणजे असं आमचं आपलं नेहमीचं असं एक माप आहे. आमची ही अशी तुपाची बुदली आहे एक छोटीशी, तेवढी बुदली भरती बरोबर आहे, एवढं तूप निघतं. थोडंसं कमी जास्त होतं पण तेवढं सरासरी निघतं आणि आठवडाभर मग आम्हाला तेवढं पुरतं. मी मगाशीच पाणी थंड होण्यासाठी ठेवलं होतं. छान घट्टसर अशी साय. तर लोणी घुसळण्यासाठी आपण जे मोठं भांडं वापरतो की नाही मिक्सरचं ते घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे आपण साय टाकून घेऊयात. आणि पाणी आहे ना मी 2 बॅचमध्ये टाकते. सुरुवातीला थोडंसं टाकायचं, हे एकदा घुसळून घ्यायचं आणि हे पाणी आपण थंड घेतलेलं आहे. थंड घेतल्यामुळे काय होतं ते पटकन निघतं ते लोणी. हे असं एक थोडंसं फिरवून घेतलं ना, बघा असं कसं घट्ट घट्ट क्रीम तयार झाली आहे. आणि आता आपण पाणी टाकू. आणि इथं बघा आता मस्त असं आपलं हे लोणी निघालेलं आहे. आता आहे ना जास्त हात भरवायचा नाही आपला. हा असा झाऱ्या आहे ना घरात प्रत्येकाकडेच असतो. तर त्यानं काय करायचं, हे असं अलगदपणे काढून घ्यायचं. ह्याच्यामुळे काय होतं जे खालचं ताक आहे ना ते पण पूर्णपणे निथळतं आणि आपल्याला लोणी देखील सहजपणे काढता येतं. हाताला जर ते लोणी लागलं ना बापरे, मग ते सगळ्या भांड्यांना लागणार, कपड्यांना लागणार. आणि पुसायच्या कपड्यांनी जरी आपण हात पुसला की नाही तरी त्यालासुद्धा एक वेगळाच वास येतो आणि तो लवकर निघत नाही. तर बघा असा मस्त असा हा लोण्याचा गोळा आपल्याला मिळालेला. आता सेम अशाच पद्धतीने ना हे ताक आहे. आता हे अर्थातच आपण नंतर वापरणार आहेत. हे काढून ठेवायचं का मोठ्या पातेल्यात. तर इथं बघा हे असं एवढं मोठं पातेलं भरून ताक निघलेलं आहे. आणि ताकापेक्षा महत्त्वाचं ते म्हणजे ताकावरचं आपलं हे लोणी. तर इथं तुम्ही बघताय छान मोठा असा याचा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. आता काय करायचं माहिती आहे का, पाणी टाकायचं याच्यामध्येच आणि हे लोणी आपल्याला 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे. म्हणजे जो काही याचा वास आहे ना तो निघून जातो. हे असं धुवायचं, काय होत नाही त्याला. असं पांढरं पांढरं पाणी निघत राहतं त्यातनं. एक 2 ते 3 वेळा आपल्याला ही प्रोसेस करायची. तर हे 3 वेळा हे स्वच्छ पाण्याने मी लोणी धुवून घेतलेलं आहे. आता आपण हे गॅसवरती ठेवून घेऊयात. मस्त दिसते. आणि तुम्हाला दाखवू का, जराही माझा हात अजिबात कुठेही भरलेला नाही आहे. आता मंद आचेवरती हे होऊ द्यायचं आणि याच्याकडं काही नाही, फक्त येता जाता लक्ष ठेवायचं. आणि जर तुमचं पातेलं खूपच छोटं असेल तर मग मात्र काय करायचं, इथंच थांबायचं. तर आता इकडं आपलं तूप तयार होतं आहे. तर तुमच्या सगळ्यांचा प्रश्न म्हणजे मी जो विचारला होता त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं राहिलं होतं की राधिकाला नेमका कितवा महिना चालू आहे, ते तुम्हीच तिला विचारा. का किलो पण बसली आता. मी म्हणते ही काय करायला आली इकडं. राधिका पळून आली माहिती का, तुम्हाला उत्तर द्यायला नको म्हणून. पण आपण काय तिला सोडणार आहेत का, सोडणार आहे का राणू आपण तिला. चल ग सांग कितवा महिना, कारण की मला पण माहिती नाही बरं का. घरात राहते का कुठे राहते. नाही मी धर्मशाळेत राहते. चल सांग. ए सायंटिस्ट. नाही नाही तसं काही नाही, माहिती आहे तिला, माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. फक्त राधिकाला स्वतःच्या प्रेग्नन्सीविषयी बोलायला अशी तिला लाज वाटते. मला कशी सांगते तसे सांग ना, नेमकं कितवा महिना संपून किती दिवस झालेले आहेत, अमुक एक महिना लागण्यासाठी किती दिवस बाकी आहेत. सांगायचं नाही. शहाणी म्हणजे मी ह्या सगळ्यांना काय म्हटलं की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. इतक्या सगळ्यांनी कमेंट केल्यात की बाई तुला 5वा चालू आहे, 4था चालू आहे, 6वा चालू आहे. मग त्यांनी काय करायचं,
सगळ्यांच्या कमेंट बरोबर आल्यात. म्हणजे नक्की हाय काय, नक्की मामला काय, सगळ्यांच्या कशा कमेंट बरोबर येतील. मला 5वा लावून वरती 15 दिवस झाले. चूक. चौथा लागला, वरती 15 दिवस झालेत आणि आता 5वा तुझा महिना. अरे देवा, 5वा सुरू होणार आहे. 5वा सुरू होणार आहे. डॉक्टर मला काय म्हटले, राधिका तुला 3 तारखेपासून 5वा लागला. आता गेलेल्या का? हा, आता हे मला उद्याच्याला 15 दिवस होते. हा म्हणजे मग आता 5वा लागून वरती 15 दिवस झालेत. हे बघा, मला पण माहित नव्हतं. घ्या नाही नाही, चौथा लागला नाही. 4 महिने पूर्ण झालेत आणि वरती 15 दिवस. हा मग नाही, पण डॉक्टर म्हणले 3 तारखेपासून तुला 5वा लागला आणि आता वर 15 दिवस झाले. म्हणजे ह्या 3 तारखेपासून 6वा सुरू होणार आहे. बघा, कळलं का? ज्यांची उत्तरं बरोबर आली होती त्यांना हे पेपर रे. तूप आपलं उतू जायचं. तर इथं बघा कसं छान दिसतंय ना हे बटर. हे ना तूप झाले कसं ओळखायचं आहे ना, हे तुम्हाला मी थोड्या वेळानं सांगते. फक्त आत्ता बघा, म्हणजे ज्यांना माहिती नाही आहे किंवा ज्या नवशिक्या आहेत त्यांच्यासाठी सांगते आहे. खरं तर आता आपल्यासारख्या बायका काय ह्या रोज नाही सारखंच तूप तयार करतात. पण आत्ता बघा हे कसं दिसतंय आणि ज्यावेळेस तूप तयार होईल त्यावेळेस ते कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवते. इकडं मशीनचा टायमिंग आहे ना, आत्ता 1 तास आणि 19 मिनिट दाखवत होता. आणि कशी गच्च भरली. बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का, याच्यात जर लिक्विड आपल्याकडनं जास्त झालं ना, यातनं बाहेर फेस येतो. म्हणजे दरवाजा लॉक असला तरी पण तो फेस बाहेर येतो. त्यामुळे लिक्विड टाकताना खूप पण जास्त नाही टाकायचं, नाहीतर मग काही होत नाही. आपण घाबरतो की हे असं काय व्हायला लागले. कारण की एकदा माझं आणि राधिकाचं तसंच झालं. आमचं रानू बघा, तिला कळतंय कसं रानू कर बरं, कशी कोलांटी उडी खायची. हां ये आमचा राणा फक्त वाळला आहे दिसायला, बाकी खूप ॲक्टिव्ह आहे की नाही. आणखीन एकदा परत एकदा. थांब तिकडं, ए भिंत लागशील. असं हां, अशी आडवी नीट जाऊ दे बाबा. मग असं इकडून इकडं जा तो. हां, आता तिकडून इकडे. हां, अशी. हां, जमलं. अनुला येते का उडी? हां. राणूला कुणी शिकवली? मीच नाही, त्या एंजूनी शिकवली. एंजू आपल्यात झोपायला आलती तेव्हा तिने शिकवली ना. तू हां, बोलवते त्या. तर इथं बघा, म्हणजे मगाशी आहे ना, हे तुम्हाला असं पांढरट दिसत होतं. ह्याच्या आतमध्ये असे पांढरे कण होते आणि आता हे डार्क पिवळ्या रंगाचं झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगू का, याच्या आतमध्ये आणखीन पण ही जी दिसते ना बेरी, जे नंतर ही बेरी तयार होते, तर ही आहे ना हलकी अशी चॉकलेटी रंगावरती आली ना की गॅस बंद करायचा. खूपही जास्त जर तिला करपवलं की नाही तर मग ते काय होतं, तुपाला पण असा थोडासा त्याचा वास लागतो. तर त्याच्यामुळे हलकी अशी ब्राऊन रंगाची झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मग आपण तूप पूर्णपणे शांत करून घेणार आहोत. आता हे तूप आपलं जवळजवळ व्हायलाच लागलेलं आहे. आत्तापर्यंत आहे ना मगापासून जवळजवळ एक 15 ते 20 मिनिट गेलेले आहेत बरं का. आणि आता त्याचा असा मस्त तुपाचा जो स्मेल असतो की नाही, सुगंध, तो यायला सुरुवात झाली आहे. याच्यामध्ये बरेचसे जण तुळशीचं पान किंवा आपलं खायचं पान टाकतात, पण म्हणजे मी कधी टाकते कधी नाही. आता काय झालं, दिवाबत्तीचा टायमिंग झाला आहे आणि मग मगाशी लक्षात नव्हतं तोडायचं, तर त्यामुळे म्हटलं आता राहू द्या. तुम्हाला सांगू का, राधिकाला काय खायचं होतं माहिती आहे का? काय खायचं होतं राधा? काय बाई आहे, काय खायचं? हां, आणि त्यासाठी तिनं दुकानी जाऊन हे ब्रेड आणलेले आहेत माहिती आहे का. मी जर म्हणलं असं ना माझं एखादं सामान आण तर गेली असती का? हां, छोट्या मोठ्या कामासाठी जायचं आपण. हे खूप मोठं काम होतं, बरोबर आहे, हे खूप मोठं काम होतं. तर त्याच्यामुळे ना आता आज आमचा बेत आहे पॅटीस करण्याचा आणि खाण्याचा. आता बघा, आता मी असाच कॅमेरा धरणार, आता तूच करायचं.
आता तूच करायचं. नुसतं उकडलेले बटाटे जे मी उकडायला ठेवले होते ती बाजूला काढतीये ती बाई. आता तुम्ही काय करणार होता? काय म्हणलं माहिती का मला? थांबून बघ. काय म्हणले? काय ऑप्शन काय करायचं तर शेवायचं उपीट, काळ्या चटणीचं, नाहीतर ती मसाला मॅगी आणि नाहीतर कांदा पोहे, एवढंच देते ह्यांना. हे ठेवायचं का कट करायचं हे माझ्या हातात आहे. ये मैं कट करूंगी व्हिडिओ में आणि से. नुसतं म्हणायचं काहीतरी थोडंसंच खाऊ, संध्याकाळी थोडंसंच खाऊ, आणि केल्यावर काय करायचं? हे तेलकट खाणं हे आरोग्याला चांगलं नसतं संध्याकाळी. हा मग का करायला लागलाय? तुझ्यासाठी तू म्हटली खायचंय बरं, खायचंय. आरोग्यासाठी माझ्या एकटी पुरतंच हं. पॅटीस करायचे तर त्याच्यासाठीची आहे ना इथं तयारी, म्हणजे इथं हे बॅटर मी तयार केलेले आणि हे स्टफिंग सुद्धा तयार केलेत. आणि तुम्हाला सांगू का, ह्याची रेसिपी अर्थातच मी तुमच्याबरोबर शेअर करणार होते, पण हे कॅमेरा धरायला कोणीतरी नको का? ही बाई किती वेळ झालं बाहेर गेली, तोपर्यंत माझे कशासाठी मी बाहेर गेलते? कशासाठी नको गेलते? ते म्हणलेलं राणा येऊन 10 तास झालं आणि तिकडे शितू बरोबर गप्पा हाणत बसले. राणाला आणून म्हणला का तुम्ही? त्याची सायकल शोध म्हणला. ती बिचारा रडतो इतके वेळ झाला, ती सांगताय का? हे येऊन नादी लागलं दुसऱ्या गोष्टीच्या, आणि तो तिकडच गायब. त्याला मी दोनदा म्हणलं तिला बोलव ना, आणि तिला बोलव, आणि ती मला येत नाही. ती मला म्हणलं सोनायचं, मग ती शितू नव्हती. ऑनलाईन भांडणं लागतील आपल्या, असं लोक म्हणजे अरे तुम्ही पण भांडता. पण नव्हती, शितू नव्हती. शितूला तर काय आपण रोजच बोलतो, पण त्या सायली ताई होत्या त्याच्यामुळे. त्याच्यामध्ये काही नाही, मग आपले रेग्युलर मसाले वगैरे घातलेले आहेत आणि इथं हे बॅटर तयार केलेले. आता डायरेक्ट पॅटीस तळून तुम्हाला दाखवते. हे सगळं होई तोपर्यंत इथं तुम्ही बघू शकता आपलं तूप छान असं निवांत झालेलं, गार झालेलं आहे. आणि तुम्ही खाली बेरी बघू शकता, अगदीच थोडीशी बेरी झालेली आहे. म्हणजे काय तर पुरेपूर लोण्यापासून तूप निघालेलं आहे. आणि तूप बघताय अगदी एकदम परफेक्ट अशा पद्धतीचं. आणि शिवाय यासाठी मला कोणत्याही प्रकारचा हात देखील भरवावा लागला नाही. सोबतच अगदी कमीत कमी भांड्यांचा वापर करून हे तूप तयार झालेलं आहे. आता निवांत हे तूप आठवडाभर पुरेल. चला आता तुम्हाला मी पॅटीस दाखवते. असा खमंग वास सुटलेला आहे ना किचनमध्ये, तुम्हाला सांगते की म्हणजे काय माहिती आहे का, हे ना असे पदार्थ तयार होतात आणि बाहेर असं छान आल्हाददायक पावसाचं वातावरण असतं ना, तर ते खायला काही वेगळीच मजा असते माहिती आहे का. मस्त गरमागरम याच्यावरती मी मिरच्या देखील तळून ठेवणार आहे की ज्याच्यामुळे याचा स्वाद दुप्पट वाढेल.